हां दोन्हीकडे हां दोन्ही बाजूनी क्षितिजा मराठीचा या ठिकाणी सन्मान होतोय। मॅडम आपण पाहतोय की वारंवार या ठिकाणी अपघात आणि आपत्ती ओढवते। यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई जनार्दन माने 2007। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मला मनापासूनचा आनंद आहे की आजच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्या निमित्ताने मिळाली। ग्रामपंचायतीची इमारत ही उत्कृष्टरित्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ज्ञानेश्वरजी, त्याचबरोबर उपसरपंच आमच्या ताई असतील, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य असतील आणि त्याचबरोबर सर्व माजी सरपंच, माजी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सहभागी झालेले आहेत त्यांच्या पुढाकारातून आज ही इमारत ही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मला खात्री आहे की या ग्रामपंचायतीतून पुढच्या कालावधीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट असं काम केलं जाईल। मी माझ्या वतीने सर्वच जे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आहेत यांना मनापासूनच्या शुभेच्छा। आणि ही जी काही 10-11 गावं आहेत याच्यामध्ये शासनाच्या वतीने पुनर्वसित गावं म्हणून जो काही त्यांना निधी हा कबूल केलेला आहे तो सुद्धा शासनाच्या वतीने त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये प्राप्त होत आहे। काही अशा ग्रामपंचायती आहेत ज्या आता खरं तर सक्षमपणे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभ्या आहेत। आज जर ही ग्रामपंचायतसुद्धा आपण बघितली तर 3 कोटीपेक्षा अधिक या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे आणि त्यांच्या उत्पन्नातून स्वखर्चातून त्यांनी आज ही ग्रामपंचायतीची इमारत त्या ठिकाणी उभारलेली आहे। पण तरीसुद्धा त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधांसाठीच्या किंवा त्यावेळेला पुनर्वसन ज्या वेळेला झालेलं होतं त्यावेळेला शासनाच्या वतीने जी काही हमी त्यांना देण्यात आलेली होती त्यामध्ये आणखीन जी काही बाकी आहे त्याचा पाठपुरावा हा निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत मकरंदाबा यांच्याकडे मी स्वतःसुद्धा करीन आणि त्याचबरोबर या गावासहितच इतर जी काही गावं आहेत त्यांचीसुद्धा जर त्या संदर्भातल्या काही जर निवेदनं असतील तर तीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत यांच्यापर्यंत पोहोचवून अधिकाधिक त्यांना जो निधी आहे किंवा त्यांना जी काय आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता ही कशी करता येईल त्यासाठी पाठपुरावा केला जाईल।